Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत नाशिकमध्ये एकत्र घेणार बैठक. उर्वरित अर्जांबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांच्यामध्ये लढत. नाशिक आणि जळगावमध्ये बंडखोरी शमवण्यात महायुतीला अपयश. 10 ठिकाणी मात्र महायुतीने बंडखोरी शमवली. बंडखोरांवर कारवाईचाही इशारा. विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध. पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ, चंद्रपूर आणि अहिल्यानगरची जागा बिनविरोध. महाविकास आघाडीवर मात्र नामुष्की 8 उमेदवारांची माघार. उमेदवारी मागे घेण्यासाठी आता 150 कोटींचा घोडेबाजार. निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा अट्टहास. संजय राऊतांचा हा हल्लाबोल. कोकणात ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार बाळ माने यांची माघार. मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंचा उमेदवार फोडला. बाळ मानेंच्या माघारीनंतर अनिकेत तटकरे बिनविरोध. बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी. राणा दाम्पत्याकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी भेटीची शक्यता. राज्यसभेची जागा भाजपच्या वाट्याला जाणार, अशी सूत्रांची माहिती. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा. कर्नाटकमधून मल्लिकार्जुन खरगे, पवन खेरा, मनसूर अली खान यांना उमेदवारी. मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि झारखंडचेही उमेदवार जाहीर. 8 तारखेच्या बैठकीआधी इंडिया आघाडीत फूट पडण्याची शक्यता. बैठकीला न जाण्याची डीएमकेची भूमिका. तामिळनाडूमध्ये काँग्रेसने थलपती विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा दिला, त्यामुळे डीएमकेची जाहीर नाराजी. उद्या मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याचा अंदाज. मुंबईमध्ये 11 जूनला मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज. राज्यात बहुतांश ठिकाणी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहणार. पुण्याची हवा धोकाच्या पातळीवरती. 2021 नंतर शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं खालावला. हवा दूषित होण्यामागे वाढती वाहन संख्या, बांधकामं आणि रस्त्यावरील धूळ कारणीभूत. एका अहवालातून ही माहिती समोर. कल्याण डोंबिवलीकरांवरती पाणी टंचाईचं सावट. तर उल्हास नदीची पाणी पातळी घटली, त्यामुळे जलउपसा केंद्रातील पंपिंग बंद. परिणामी अनेक भागांचा पाणी पुरवठा कालपासून ठप्प. नागपूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मोठी कारवाई केली. धंतोलीमधील एका नामांकित स्किन लेझर आणि हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिकवर छापा. 65 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त. विनापरवाना औषध विक्री होत असल्याचा संशय. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा 30 जूनपर्यंत सुरू करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे हे आदेश. मे महिन्याची मुदत हुकली, त्यामुळे महिनाभरामध्ये 12 स्थानकांसह मेट्रोचा अर्धा प्रवास सुरू होणार. आयटी हबमधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. उद्यापासून 7 जूनपर्यंत आसनगाव ते तांजेत दरम्यान 25 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. ठाण्यातील आटगाव स्थानकावरती नवीन इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग यंत्रणा सुरू करण्यासाठी निर्णय. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवरती परिणाम होणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.